आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू पोचलास ना? हा, बाकी मी पाठवून देतो. काय गो बाई, किती वेळा सांगितलं तरी सगळ्यांची कामं हळूहळू सुरू आहेत बाई. चालवा ना, हात पटापट चालवा ना बाई. काकू सगळे करतायत त्यांची त्यांची कामं. अगं तुम्ही उगाच टेन्शन घेताय. मग आता तुम्हाला एक सांगू, तुम्ही बाहेर जाऊन तुळशीला नमस्कार करा. बरं वाटेल, तुम्हाला शांत वाटेल. गुगू बाई, तुळशीला नमस्कार राहिलाच आहे गडबडीमध्ये. तिनेच तर सगळ्या इच्छा पूर्ण केल्या ना बाई माझ्या. आले ग बाई तुळशी माते, आले. आशालताबाई, चला. बाई यमा देवा, आत्ता आलात तुम्ही चला म्हणायला? अहो बघितलं ना घरामध्ये कशी लग्नाची गडबड सुरू आहे ती. अहो वृंदाचं लग्न आहे ना, मग 2 दिवसांनी नेणार ना तुम्ही मला? 2 दिवसांनी नाही, तुम्हाला मी आजच न्यायला आलोय. चला बरं लवकर. असं काय करतो हो यमा देवा? 2 दिवसांनी ठरलं होतं. हो, पण जर टार्गेट पूर्ण नाही झालं तर माझ्यावरती प्रेशर येईल अजून. काय? अहो, मागच्या वेळेस मी तुम्हाला चला म्हणायला आलो होतो, तेव्हा तुम्ही मला आत्ताच नाही असं म्हणत माझ्या मागे लागला होतात. आणि आता खरंच न्यायला आलोय तर तुम्ही नको म्हणताय. अहो, वरती उत्तरं द्यावी लागतात मला. मला वरचे ओरडले, मला म्हणाले जर लोकांना जगण्याची इच्छा नसेल तर एक्सटेन्शन का देता. म्हणून मग मी ठरवलं की तुम्हाला आज घेऊनच जायचं. चला बरं, तुम्हाला उगाच ऍडिशनल 2 दिवस दिले. नको ना यमा देवा, आज नका ना हो. बघा ना किती आनंद आहे बाई आमच्या घरामध्ये. ते सोन्यासारखे 2 दिवस बघू द्या की मला, नाही तर माझं मन तेळ तेळ तुटेल. माझ्या वृंदाचं लग्न बघू दे मला. मनापासून माझ्या हातून तिच्या डोक्यावरती अक्षता पडू दे. नाही, मी काय सांगते, अक्षता इकडं पडल्या की तिकडं माझ्या गळ्यात फास टाका बाई तुम्ही, ते चालेल मला. माझ्या आयुष्यामध्ये जे 2 दिवस राहिलेत, त्या 2 दिवसामध्ये जी काय सुखाचे क्षण आहेत माझ्या आयुष्यात ते सगळे घ्या काढून तुम्ही, खरंच घ्या. वृंदाचं लग्न बघायचं सुख मात्र मला द्या, तेवढं द्या. एवढं काय आहे या लग्नात? तुम्हाला नाही कळणार हो. आजपर्यंतच्या सगळ्या लग्नामध्ये मी इतकी चिडचिड केलीये, इतका थैथयाट केलाय, चुकीचे निर्णय घेतले. आयुष्यात पहिल्यांदा मला असं वाटतंय यमादेवा की हे लग्न खूप चांगल्या पद्धतीने पार पडावं म्हणून. बस, मला जास्त इमोशनल करू नका तुम्ही. ठीक आहे, देतो मी पुढचे 2 दिवस. हे लग्न पार पडू द्या. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अजिबात गडबड करायची नाही. नाही, लग्न पार पडेपर्यंत शांत राहा. जर जास्त गडबड झाली तर मला तुम्हाला लगेच न्यावं लागेल. नाही, लग्न पार पडेपर्यंत शांत राहा. लोकांना त्रास देऊ नका, नाहीतर तुमच्याच पापात भर पडेल. मी शांत राहीन आणि शांतपणाने लग्न बघेन. हा, तेवढंच बघा तुम्ही फक्त. हो. त्यासाठीच आम्ही तुम्हाला पृथ्वी तलावर ठेवलंय, दंगा घालायला नाही. चला. आणि हो, तुम्हाला कोणाला काय त्या मिठ्या मारायच्या असतील तर मारून घ्या, पण लग्नाच्या दिवशी मी आलो की तुम्हाला एक क्षण सुद्धा पृथ्वी तलावर ठेवणार नाही. तुम्हाला मी लगेच घेऊन जाईन. आणि तुम्हाला कोणाला काय बाय वगैरे करायचं असेल ते आत्ताच करून घ्या. कळलं बालिके? आणि हो, ह्या पुढे जास्त इमोशनल होऊ नका, सांगून ठेवतो. अहो, असं आम्हाला इमोशनल होणं अलाउड नसतं. नमस्कार करायला आला होतात ना तुळशीला, मग करा. केला. आई, तू सांग आम्हाला कुठली कुठली कामं करायची आहेत. आम्ही खूप स्लो कामं करतो ना, आता पटापट आवरून टाकतो. एक काम आहे. गडबड नको बाबा,
दंगा घालू नका अजिबात, शांततेने घ्या जरा. शांत झाली. काय शांतपणे सांग तू आम्हाला, आम्ही काय काय कामं करू, आम्ही करतो पटापटा आता. हा. ओवी, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुझ्या संसाराची राख रांगोळी झाली तरी चालेल. या विचाराने सोड घेणारी माझ्यासारखी मोठी बहीण एकीकडे आणि आयुष्यातले रंग फिके पडलेले असताना तिच्याच आयुष्यात रंग भरण्याचा प्रयत्न करणारी तुझ्यासारखी छोटी बहीण एकीकडे. हा जो मला नवीन जन्म मिळाला ना ओवी, त्यामध्ये आई तू आहेस. ताई, हे सगळं बोलायची ही वेळ आहे का? नाही, आजचा दिवस तुझा आहे, जो मला तुझ्यामुळे दिसतोय अगं. आणि कोणी नाकारणार नाही. खरंच मी कधीच नाही विसरणार ओवी. हीच वेळ आहे तुझे आभार मानायची. ही अगं ओवी बोलू दे मला, आज मला बोलू दे. मुक्तात बोलण्याचं धाडसही मला ओवीमुळेच मिळालंय. माझ्या मनात लाख असेल अगं, पण तुझ्यामुळे मी बोलू शकले. आणि मी फक्त बोलले, सगळं जुळवून तू आणलंय सोवी. तू अगदी बाबांच्या विरोधात तट्टून उभी राहिलीस आणि सगळं जुळवून आणलंस. छोटी बहीण असू नये, मोठी बहीण झालीस का माझी. नुसती बहीण नाही, आई झालीस पण. इतकं बळ दिलेस तू मला ओवी. मी पुन्हा एकदा संसार करू शकेन हे बळ दिलेस तू मला. कसे आभार मानू ओवी तुझे. या सगळ्यामध्ये तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी नसतीस तर काय झालं असतं ग. पुरे झालं माझं कौतुक. आजचा दिवस हा नाही, आणि तू सुद्धा खूप सुंदर दिसते. तर डोळ्यात पाणी नको. हं? सुधा पाहुणे आले. आवरलं ना? चल, छान स्माइल कर. तुम्ही गणपतीला फुलवा आणि नमस्कार करा. तुम्ही इकडे गणपतीला फुलवा नमस्कार करा.
गणपती बाप्पा. अरे या. आता ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायचेत आपल्याला. वडीलधारे माणसे यांच्या पाया पडा, नंतर माझ्या पाया पडा. सुखिया. सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद आहेत बाई तुमच्या पाठीचे. शोभून दिसतोय हो जोडा. ऐक इच्छिता मनोकामना सफल. मनातल्या पूर्ण इच्छा तुमच्या पूर्ण होत. आता दोघांनी साखरपुड्याचा पुडा एकमेकांना द्या. बर. आता दोन्ही व्याईने एकत्र येऊन एकमेकाचं तोंड गोड करा. व्याही म्हणजे इकडे मी सांगतो. दादा सांगतो बघ ये. व्याही म्हणजे मुलीकडच्या आणि मुलाकडच्या वडीलधाऱ्या माणसांचं रिलेशन. आता मला सांग, तुझ्या घरात तुझा डॅडा सोडल्यावर मोठं कोण आहे? व्हेरी गुड. जा जा साखर दे. जा 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 जा. हे घे ग्रॅनी, तुझं तोंड गोड कर. थोडं थोडं थोडं. वेळ बाई, आम्ही पण भरवतो हं साखर तुम्हाला. सांभाळून घ्या बाई आमच्या लेकीला. तर दोघांनी एकमेकांना पेढा भरवा. थांबना तू कळू दे. थांबना. आता दोघांचं तोंड गोड झालेलं आहे. आता आपण अंगठीचा कार्यक्रम करून घेऊया. गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे. थांबना. होलकीचा होल तू इतके कळू दे. थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे. थांबना. तोला माझा सावरू दे. थांबना. 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 सरसुखाची श्रावणी की नाचरावणी बहा. गुंतया दूर फिरुनी आज वेळाची बहा. गुणगुणावी ताई, हात पुढे कर. थांबना. होलकीचा होल तो इतके कळू दे. थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे. थांबना. तोल माझा सावरू दे. थांबना. सरसुखाची श्रावणी ही नाचरावणी बहा. गुंतया दूर फिरुनी आज वेळाची बहा.
वृंदा अंगठी घाल. वृंदाताई अंगठी घाल ना. वृंदा ए बाळा घाल अंगठी. ताई थांबलीये कारण बाबा अजून सापडाया लागली मी ज्या क्षणी माझी मला नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला. सापडाया लागली मी ज्या क्षणी माझी मला नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला. खेळ हा तर कालचा, खेळ हा तर कालचा, पण आज का वाटे कॉंग्रॅच्युलेशन वृंदांटी आणि दादा. कालचा थँक्यू. खेळ बघ वाटे नवा. सरसुखाची श्रावणी किनाच रावणी वहा. गुंतल्या दूर फिरुनी आज वेळा जीवहा. ॲडव्होकेट अजिंक्य मांडलेकर सर, आता ही केस आपणच आपली हातात घेतलेली आहे, त्यामुळे आता ही केस जिंकावीच लागेल. नाही म्हणजे तशी सायनिंग रिंग तुम्ही तुमच्या बोटात घालून घेतली, त्यामुळे आता जिंकावीच लागेल. आणि हो, ही केस 30 सेकंदात संपून चालणार नाही. अजन्म चालवावा लागणारा खटला. हो, आणि तयारी आहे माझी. बावऱ्या माझ्या मनाचे उलगडे ना वागणे, उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे. चला मग सगळ्यांचं तोंड गोड करूया. हो, बावऱ्या माझ्या मनाचे उलगडे ना वागणे. अजिंक्य, अभिनंदन. Thank you. हे नव्याने गुंतणे. अभिनंदन. गुरुजी चला. वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा, उंबऱ्यापाशी उन्हाच्या चांदवा. बाबा ताईचा साखरपुडा झाला. हे घ्या, तोंड गोड करा. बघितलं ना बाबा, ताई आता किती खुश येते. तुम्ही हजर होता म्हणून ती अंगठी घालू शकली बाबा. ताईला किती दिवसांनी आपण इतकं खुश पाहतोय. याचसाठी तर धडपडत होतो ना सगळे. आणि ताईच्या या सुखापेक्षा दुसरं काही मोठं आहे का आपल्यासाठी बाबा? खरंय, स्वतःच्या पोटच्या मुलाबाळांच्या सुखासमाधानासाठी बाप खूप काही करत असतो. हा विचार कधी करत नाही, चुकीचे निर्णय कधी घेत नाही. चालून बोलून तर नाहीच नाही. वयाचा अनुभव, जगताना आलेलं शहाणपण बापाला तसे कधी वागूच देत नाही. काय तुम्ही मुलं वर्तमान काळातल्या क्षणिक सुखासाठी बापाशी भांडता, पण बाप मात्र कायम मुलांच्या भविष्याचाच विचार करत असतो. इथे थोडासा फरक आहे. तो वृंदाच्या समोर दिसत असणाऱ्या सुखासाठी हट्टाने तिचं लग्न लावून दिलंय. पण तुला एक कळतंय का, आता तो घेतलेल्या या निर्णयामुळे पुढे त्याचे जे काही परिणाम होते त्या सगळ्या परिणामांची जबाबदारी तुझीच असेल. त्या सगळ्यामध्ये देव न करू, पण वृंदाच्या वाट्याला समजा दुःख आलं तर ते दुःख पेलण्याची ताकद तुला ठेवावी लागेल.
ओवी ते खरं बोलतंय. आपण हट्टाने हे लग्न लावतो. हे बघ, मला मान्य आहे की हे सगळं आपण वृंदा आणि अजिंक्यच्या मर्जीने करतोय, सगळे आनंदात आहोत. पण उद्या आयुष्यात यांच्या पुढे काय वाढवून ठेवलंय आपल्याला नाही माहित. मीर पण आत्ता का असा विचार करतोय? हे बघा, एकतर आता मला नाही वाटत की ताईच्या आयुष्यात आणखीन काही दुःख येईल. उलट सुखेच होईल ती. हे बघा, मला एक कळतं, जसे आपण सुखात सगळे एकत्र आहोत तसंच जर पुढे काही झालं तर ते दुःख पेलायला मी एकटी नाहीये ना, मी पण आहात सोबत. ओवी, मी कायम सोबत असेन. आणि मी पण. समिका, तू तू इथे काय करतेस? ओवी आंटी, आम्ही लपाछुपी खेळत होतो. मी लपले होते. मी ऐकलं सगळं. ओवी आंटी, तू काळजी नको करूस. मम्मा डॅडावर काही दुःख आलं ना तर मी असेन त्यांच्यासोबत. मोठी झालीस खूप. लहान राहूनच सोबत राहा ग बाळा. चल, आता उद्या हळद आहे ना, जा मग वेळेत घरी जा आणि वेळेत झोप. गुड नाईट. गुड नाईट.